कसे आहात मित्रांनो कीर्तनकार इंद्रिकर महाराज सध्या लोक त्यांना लेट रोल करतील. कशामुळे त्यांनी साखरपुडा मोठा केला म्हणून. आता त्यांच्याकडे पैसे बाबा त्यांनी साखरपुडा केला मोठा. पण आता लोक काय म्हणतात, त्यांनी साखरपुडा मोठा करी नका. मग ती लोकांना का सांगतात तुम्ही साखरपुडा मोठा करू नका, लग्न मोठे करू नका. आता त्यांचं असं म्हणणं आहे महाराजांचं की तुम्ही याच्यानी पैसे काढून मोठाले कार्यक्रम करू नका, लग्न साखरपुडा. पण आपल्या लोकांनी त्याच्यावर अभ्यास नाही केला, माहिती नाही घेतली, चांगली विचार नाही केला. फक्त एकच डोक्यात ठेवलं, महाराजांनी साखरपुडा मोठा केला आणि ते आपल्याला सांगते तुम्ही मोठा करू नका. आणि त्याच्यावरनं मग ती महाराजांना नुसतं ट्रोल करते, वाईट कमेंट करते. पण वाईट कमेंट करायच्या आधी महाराजांबद्दल चांगली माहिती घेतली पाहिजे. महाराजांनी आजपर्यंत जेवढे दान केले तेवढे आपण दान नाही केलं. आपण घरच्यांच्या जीवावर जगतो. महाराज गोरगरीब जनतेला संभळीत, लोकांना संभळीत, त्यांच्यासाठी पैसे खर्च करते. मी तर उलटी म्हणतो तसल्या माणसाला 2-2 लाख रुपये दिले पाहिजेत कीर्तनासाठी, जनतेसाठी खर्च करतात म्हणल्यावर. पण आपल्या लोकांना खपत नाही, जळायची सवय लई. बराबरी कधी करायची नाही. एखादा पुढे चालला का फक्त त्याचा पाहिजे आमदाराच्या मागं वळायचं. आणि मग आपले लोक काय म्हणणार, नाही ते महाराजना कीर्तनमध्ये देवाधर्माचं सांगत नाही. आता तुझ्या देवाऱ्यावर देव दोन येतो, तुला नेमकं काय सांगावं देवाधर्माचं? काय मला बी कळणार झाले, तुला नेमकं ऐकायचं काय? आणि तुला कोण म्हणलं देवाधर्माचं सांगत नाही? कीर्तन जरा पूर्ण ऐकच ना. महाराजांची लायकी का नाही एवढं आपलं, म्हणजे आपण एवढी मोठी नाहीत. त्या महाराजांनी जेवढं दान केलं ना तेवढं आपण अजून नाही केलं. आपण कधी अजून कोणाला तांबूचा इडा नाही दिला, उलटी दुसऱ्याच्या केशामध्ये हात घालून तांबूचा इडा घेतो. म्हणजे एवढे आपण भिकार चोट येतो आणि महाराजांबद्दल वाईट बोलतो. लाखो लोक त्यांच्या कीर्तनाला गर्दी करते. ती काय येडीत का? एवढे लोक त्यांना तुम्हाला तारीख सुद्धा शिल्लक नसती. बरं त्यांच्या मागं लागावं लागते, बाबा तुम्ही या आमच्या गावात कीर्तनाला. मग हे बाकीचे लोक येडीत का? लाखो लोक कीर्तनाला गर्दी करतात, कीर्तन ऐकतात. पण आपले लोक कसे माहिती का? आपल्या बुद्धीचे लिहितं कीर्तन सुद्धा ऐकत नाही. आता कीर्तन कशासाठी ऐकलं पाहिजे? एन्जॉय करण्यासाठी, मूड फ्रेश करण्यासाठी, चांगली माहिती घेण्यासाठी. आपली लोक सिरियस होते कीर्तन ऐकताना, डोळे असे लाल करतात. हे कधी महाराज चुकीचं बोलतोय आणि कव्हा मग मी याला हाताखालून काढतोय. म्हणजे एवढं डोक्यामध्ये त्यांच्या. पहिल्या काळात मी संत तुकाराम महाराजांना नेहमी खरं बोलायचे, लोकांना सांगायचे. पण काही लोकांना ना ती पटत नव्हतं. आपल्या लोकांनी काय केलं, त्यांच्या हातच पाण्यामध्ये बुडल्या. म्हणजे एवढे भिकार चोट लोक होते त्या काळात. आणि आताची बी काळात तसेच येतं. संतांना महाराजांना तरा देतात, महाराजांबद्दल वाईट बोलतात. आता काही म्हणतात इंद्रकर महाराज म्हणतात मुली छोटे छोटे कपडे घालतात. आता महाराजांचं असं म्हणणं आहे, बाबा मुलींनी फुल कपडे घातले म्हणजे तिची इज्जत सुरक्षित राहते. छोटे छोटे कपडे घातल्यावरती आता सगळ्याच मुलांची नजर सारखी नसते, काही वाईट नजरेने बघतील. म्हणून महाराज सांगतात बाबा छोटे छोटे कपडे घालू नका, मुलीचा मोबाईल चेक करा, मुलीवरती लक्ष ठेवा, मुलीला मोबाईल देऊ नका. ही महाराजांचं सांगणं काम आहे. कारण कशामुळे महाराजला माहिती, मुलगी पळून गेल्यानंतर आईबापांची इज्जत जाते. आणि इज्जत ही सगळ्यात जास्त महत्वाची पैशापेक्षा. त्याच्यामुळे लक्ष ठेवणं ही काम आहे. आणि मग त्याच्यामुळे महाराज सांगतात बाबा. पण त्याचा लोकांना राग येतो. लोकांना वाटतं ही महाराजांनी असं नाही सांगितलं पाहिजे. लोकांना वाईट वाटतं. आपल्या लोकांना घाण सवय, खऱ्याच्या पाठीत लात घालायची आणि खोट्याच्या डोक्यात घेऊन फिरायची. ही म्हणजे आपल्या लोकांची एक सवय. आणि ती सवय मोडली पाहिजे. आता काही नाही, काय म्हणायचं, काय म्हणतात आता महाराजांनी थांबलं पाहिजे, कीर्तन बास केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे मग? एखाद्या माळा जाऊन म्हशी वळ्या पाहिजे का? म्हणजे मग तुझ्या मनाला समाधान वाटेल. इंदुरीकर महाराजांची मापा काढावं तेवढी आपली लायकी नाही. त्यांनी जेवढं गोरगरीब जनतेसाठी केले ना तेवढं तुम्ही करून दाखवा. आजकाल ही नेते लोक एवढा मोठा भ्रष्टाचार करतात. ह्यांनी कावा ही तर जनतेची सेवा करत हे नेते लोकांचं काम आहे. पण तरी बी ती करीत नाहीत. करतात का? पण आपले लोक तेच नेत्याच्या मागं पाळणार, भ्रष्टाचारी नेत्याच्या मागं. आणि इकडे महाराजांकडे एखादी वर्षी काही चुकी झाली का? चुकी तर काही झालीच नाही बाबा. चुकी म्हणजे काय, साखरपुडा मोठा केला म्हणून तेवढ्यावरूनच लोकांना निस्तार राग आलाय. आणि मोकार नुसते आपले वाईट कमी करत त्या महाराजांबद्दल. कोणत्या पण माणसाबद्दल वाईट बोलण्याआधी त्याची माहिती घेतली पाहिजे. त्या माणसाने आजपर्यंत काय केले काय नाही. उगा एकाने वाईट बोललं म्हणजे लगेच दुसऱ्याने बोलायचं, आणि दुसऱ्याने बोललं म्हणजे लगेच तिसऱ्याने बोलायचं. पण इंदुरीकर महाराजांनी आजपर्यंत काय केले जनतेसाठी काय नाही हे तर तुम्ही माहिती घ्या ना. हे कुणीच काही सांगत नाही. फक्त एकच आहे बा, साखरपुडा मोठा केला आणि ते आता मध्ये मी लग्न बी जोरात करणार. आता त्यांच्याकडे हाय पैसा म्हणून ती करतात बाबा. आपल्याकडे पैसा नाही. आपले एक तर असंच लग्न व्हायला झाले, कोण पोरगी देण्यात झाले, काय घेणे बरं. आणि मग आता महाराजांच्या मागं लागले तर महाराजांमध्ये आता मी लग्न पण मोठं करणार आहे आणि त्यांनी आधी साखरपुडा मोठा केलाय. मग काय ह्या विषयामध्ये काही तथ्य बी नाही. मग करायचे घेणे देण्याचं. मग त्या महाराजांना बदनाम करीत. त्या न्यूजवरला काही काम नसतं, सारखं ती महाराजांबद्दल दाखवतात. महाराजांनी असं केलं, महाराजांनी तसं केलं. आणि त्यांना त्या दिवशी काही घेणं दिलं नसते. त्यांना वाटतं चला आपल्याला चॅनलला लोक बघतील, 2 पैसे भेटते जमातील. आणि आपले लोक तीच बघतील आणि महाराजांबद्दल वाईट बोलतील. अवकात आहे का तेवढी? महाराजांनी एवढे गोरगरीब जनतेला आजपर्यंत सांभाळले. तुम्ही सांभाळून बघा बरं. तुम्ही घरच्यांची ओझं करता, तुम्हाला घरची सांभाळते तर तुम्ही काय जनतेला सांभाळणार तर भिकार चोट. महाराजांनी गरीब मुलांसाठी शाळा काढलेली आहे बाबा. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, परिस्थिती गरीब आहे, त्यांच्यासाठी महाराजांनी शाळा काढलेली. फुकट शिक्षण तिथं. आपण काढतो का गोरगरिबांसाठी शाळा? आपण कावा काढायचो तो? आपल्या पत्राला 50 बिळे पडलीत. पाऊस काळामध्ये कोणत्या वेळाखाली पारा ठेवा कळत नाही, एवढं ती बादा गळते. पावसाचा वर्ण थेंब पडायच्या आधी आपल्याला भांडे सापडावं लागतील बेळाखाली ठेवायसाठी. म्हणजे एवढं आपण भिकार चोटीत. आणि आपण महाराजांबद्दल वाईट बोलतो.
आणि ही एक 4-2 टोकाचे लोक असतात बार त्यांच्या भावना दुखतात. काही झालं की त्या महाराजांमुळे आमच्या भावना दुखावल्या. आता कीर्तनाला एवढे लाखो लोक गर्दी करतात, त्यांच्या केव्हा भावना नाही दुखावल्या? भावना दुखावल्या असते ती इंद्रकर महाराज कीर्तनाला गेले असते का? कीर्तन त्यांनी ऐकलं असतं का? त्या महाराजांना सुपाऱ्या भेटल्या असत्या का एवढ्या? म्हणजे लाखो लोक गर्दी करतात, त्यांचं कीर्तन ऐकतील, ती बाबा का? आणि मग तुम्ही 4-5 टोकाचे हुशार झालात का, शिनी झालात का? नकार आपल्या एखाद्या महाराजांबद्दल काहीतरी वाईट बोलायचं. वाईट बोलायच्या आधी जरा माहिती घ्यायचं कोणाची बी चांगली, आणि मग वाईट बोलायचं ना. त्यांनी काही चुकीचं केलं नाही. आजपर्यंत त्यांनी जेवढं कीर्तनामध्ये सांगितले ती एकदम बरोबर सांगितले. सत्य परिस्थितीवर बोलणं त्यांचं एक काम आहे. ती महाराज आहेत, ती सगळं लोकांना ज्ञान देणार. ती कधीही चुकीचं बोलत नाही. मी पण त्यांचे कीर्तन ऐकवतो, मला माहिती. ती लोकांना हसवतील, टेन्शनमधनं बाहेर काढतील. त्यांच्यासारखा महाराज पुन्हा होणे बी नाही. धन्यवाद.